सबको हाय कर रहा है, प्याला बच्चा है, सबको हाय कर रहा है। हाँ? किची दे दो किची। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? अपेक्षा करते सगळेजण स्वस्त आणि मजेतच असाल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान, मस्त आणि आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना. तर आज सकाळ सकाळी व्लॉग शूट करायला घेतलेला आहे. सकाळ सकाळी टिफिनमध्ये मस्त आलू मटरची भाजी बनवली होती, म्हणजेच की आलू वाटाण्याची भाजी बनवली होती. चला आज एक ज्यूसची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी खजूर घेतलेले आहे, 8-10 काजू आणि 8-10 बदाम घेतलेले आहे आणि 2 केळी घेतलेली आहे. तर ज्यूसच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं घालायचं आहे. केळीसुद्धा घालायची आहे आणि थोडंसं दूध घालून याला आधी सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आधी थोडंसंच दूध घालायचं, नाही तर हे सगळं वाटायला थोडा उशीर लागतो. जास्त दूध घातलं की मग बरोबर वाटलं जात नाही, म्हणून आधी थोडंसंच दूध घालायचं, नंतर सगळं वाटून घ्यायचं आहे. आणि मग पूर्ण वाटलं गेलं की जेवढं दूध तुम्हाला घालायचं असेल, म्हणजे जेवढं जणांसाठी बनवायचं असेल तेवढं दूध घालायचं आहे. तर मी घरात सगळ्यांसाठीच बनवते, म्हणून मी अर्धा लिटर दूध घेते आणि आम्ही 4 जण आहोत घरामध्ये. तर आम्ही सगळेच ग्लास भरून हे ज्यूस पित असतो सकाळी. हिवाळ्यामध्ये काही ना काही हेल्दी ड्रिंक्स आपल्याला प्यायलाच पाहिजे आणि खजूर, ड्रायफ्रूट किती पौष्टिक आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यासाठी मी हे ज्यूस बनवायला सुरुवात केली. आणि ज्यूस बनल्यानंतर हातासरशी मी मिक्सर ही साफ करून ठेवून देते, म्हणजे आपल्याला जास्त डीप क्लीन करायची गरज पडत नाही आणि मग मिक्सरही जास्त खराब होत नाही. आणि माझं मिक्सर नवीनच आहे, म्हणून याची मला काळजी घ्यावीच लागणार आहे, कारण की आधीचं मिक्सर माझं खूप जुनं झालं होतं. त्यासाठी मी हे फूड प्रोसेसर घेतलेलं आहे. खूप उपयोगी पडते हे फूड प्रोसेसर. आणि आता हिवाळ्यामध्ये तर याची खूप जास्त गरज पडणार आहे, जसं की हलवा बनवायचा असेल, काही ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे बनवायचे असेल, तर काही सुद्धा किसायचं असेल तर अगदी लवकर किसून जाते. आणि हिवाळ्यामध्ये तर खूप हिरव्या हिरव्या मस्त ताज्या ताज्या भाज्या मिळतात, तर कटिंग चॉपिंग करणं सुद्धा सोपं होते हे फ्रूट प्रोसेसर असलं तर. पहा, बघता बघता ज्यूसही बनवून तयार झालेला आहे आणि एकच नंबर टेस्टी लागते बरं का ज्यूस. तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि हेल्दीही तितकंच आहे. चला तुम्ही सुद्धा या ज्यूस प्यायला. आता टिफिन वगैरे बनवून झाला आणि ज्यूस पण बनवून घेतला आणि सगळ्यांना ज्यूस दिलं. मी काही अजून पिलेलं नाही आहे. आधी दिवाबत्ती करून घेते, नंतरच पुढचे कामे करायला सुरुवात करते, कारण की दिवाबत्ती केल्याशिवाय मला काही खायला प्यायला आवडत नाही. हा, फक्त चहा घेते मी सकाळचा दिवाबत्ती केल्याशिवाय, पण दुसरं काही खात नाही. दिवाबत्ती केल्यानंतरच मी काही खाते आणि दिवाबत्ती केल्याशिवाय घरात काही चांगलंही वाटत नाही. आणि दिवाबत्ती झाल्यानंतर घरात एक वेगळंच वातावरण निर्माण होते. उदबत्तीचा तो सुगंध सगळ्या घरामध्ये प्रसरतो आणि खूप छान मस्त वातावरण होते घरातलं आणि आनंदीही होते. तर मग चला, दिवाबत्ती झाली, त्यानंतर मुलं गेले कॉलेजला आणि मिस्टर गेले नोकरीवरती. मग मी राहिली एकटी. मग थोडा वेळ निवांतपणे बसते आणि ज्यूस पिते, कारण की घरातली अजून सगळीच कामे बाकी आहे. झाडू मारायचा, पोछा मारायचा, भांडी घासायची, कपडे धुवायचे, अजून सगळीच कामे बाकी आहेत. पण 5 ते 10 मिनिटं मी निवांतपणे बसते, नंतरच कामांना सुरुवात करते, कारण की सकाळी 6 वाजल्यापासून उठलेले ते खूप जास्त घाई गडबड असते, म्हणून 5-10 मिनिटं निवांतपणे बसते, नंतर पुढच्या कामांना सुरुवात करते. तर आता ज्यूस पिला, आता राहिले भांडे घासायची. तर तेवढ्या वेळामध्ये मी भांडेसुद्धा घासून घेते. सकाळी एवढी काही जास्त भांडे निघत नाही, फक्त टिफिनची, जेवणाची भांडी असतात, तर ती सुद्धा मी पटकन आवरून घेते, कारण की भांडी जर नाही घासली तर ती संध्याकाळपर्यंत तशीच पडून राहतात आणि किचन ही मग कितीही स्वच्छ केलं तर ते राळाच दिसतो किचनवरती. मग भांडी आवरून घेते. कधी कधी स्टिचिंगचं काम जास्त असलं तर तसेही ठेवते, 4 वाजताच आवरते मग, पण
कधी कधीच ठेवते, जास्त तर मी सकाळी घासूनच घेते. त्यानंतर किचनसुद्धा आवरून घेते. मला ना सकाळची कामे एका पाठोपाठ एक करायला आवडते, कारण जर आपण तशीच पळू दिली तर मग संध्याकाळपर्यंत तसाच राडा राहतो किचनवरती सुद्धा, आणि कामही आपला मग पूर्ण दिवस त्या कामामध्येच निघून जातो. आपल्याला थोडाही वेळ मिळत नाही. म्हणून जेवढी लवकर कामं आवरतील तेवढी मी सकाळी 10 ते 10:30पर्यंत कामं आवरायची शक्यतो कोशिश करते आणि मगच माझ्या स्टिचिंगच्या कामाला सुरुवात करते. आता किचन ओटा स्वच्छ करून घेतल्यानंतर हॉलसुद्धा आवरून घेते. तसं तर माझ्या घरामध्ये जास्त कोणी लहान मुलं नाही आहेत, म्हणून हा सोफा काही जास्त गंदा होत नाही. म्हणजे याचे जे कवर आहेत ते अस्तव्यस्त जास्त होत नाही. तरी पण आपण सगळे हॉलमध्ये बसतो तर थोडेफार तर अस्तव्यस्त होतातच. मग ते सुद्धा सकाळी मी 1, 2, 3 मिनटं लागतात आवरायला. कितीकच वेळ लागतो तर ते सुद्धा मी सकाळी आवरून घेते. आमच्या समोरच्या घरामध्ये एक छोटा मुलगा राहतो, अगदी 1.5 ते 2 वर्षाचा आहे. तर तो आमच्या घरामध्ये ये जा करत असतो. त्यामुळे काही वस्तू इकडे तिकडे फेकतो आणि हे सोफ्याचे कवरही सोफ्यावरती उतर चढ करतो, म्हणून अस्तव्यस्त होत असतात. बाकी काही नाही. पण आता माझी मुलं तर मोठे झालेले आहेत आणि लहान लेकरू घरामध्ये असले की घर घरासारखं वाटते. त्यांचं किलबिल, हसणं, रडणं ऐकून अगदी मन प्रसन्न होऊन जाते. तर तोही आमच्या घरात असाच खेळत असतो. त्याची आई त्याच्या बहिणीला शाळेत घ्यायला जाते तेव्हा 1 तास माझ्याकडे सोडून जाते आणि तोही मस्त रमून जातो. शेवटी दाखवणारच आहे मी तुम्हाला, ह्या व्हिडिओमध्येच दिसणार आहे तो. चला, तुमच्याशी गप्पा मारता मारता सोफाही आवरून झाला आणि आता झाडूही मारून घेतला आणि पोचा मारायचा बाकी होता. तर सगळ्या घराची लादीसुद्धा पुसून घेतली. आता एवढं मोठं घर म्हटलं की लादी पुसायला थोडा उशीरच लागतो. फायनली सगळं काम झालेलं आहे आणि आता मी स्टिचिंगच्या कामाला बसणार आहे. इथे मी तुमच्यासोबत बोलत होते, पण सोसायटीमध्ये रोड बनवण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे खूपच जास्त आवाज येत होता, म्हणून मी आवाज म्यूटच करून टाकला. हाय करो बाबू, हाय करो, हाय हाय कर रहा है बाबू, सबको हाय कर रहा है, प्याला बच्चा है, सबको हाय कर रहा है. किसी दे दो, किसी आंटी को किसी दे रहा है, किसी दे दो. पहले इधर से किसी दे दो. दूध. हाँ, दूध 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 दूध. किसी दे दो, किसी आंटी को. बड़ा प्यारा बच्चा है. दूध पी रहा है, दूध. हाय कर दो, हाय कर दो, हाय कर दो. अरे वाह, किसी दे दो, सबको किसी दे दो ऐसे. करो, किसी दे दो, किसी दे दो. अरे वाह, बड़ा प्यारा बच्चा है गाइस. ये हमारे बगल में रहता है, रोज खेलने आता है. 12 बजे इसकी मम्मी जाती है इसकी दीदी को लेने और ये आता है मुझे परेशान करने. है ना. चलो बाय कर दो, बाय कर दो, बाय कर दो, बाय कर दो. बाय. रिमोट से बाय कर रहा है बाबू, रिमोट से बाय. चला, हाच तो क्यूट मुलगा होता जो रोज 12 वाजता माझ्या घरी येतो. त्याची मम्मी त्याच्या बहिणीला घ्यायला जाते म्हणून त्याला सोडून जाते आणि खूप क्यूट आहे. आणि ते लोक हिंदी आहेत म्हणून मी हिंदीतच बोलत होते, तर तुम्हालाही कळलंच असेल. आता ही तयारी सुरू आहे नेक्स्ट डेची, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळची. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मला फुलगोबीचे पराठे बनवायचे होते, तर तीच किसून घेत होती. अशी जर फ्लावरची भाजी खायची सांगली तर मुलं अजिबात खात नाही, पण अशी तुम्ही फ्लावर किसून जर त्याचे पराठे बनवले, ह्यामध्ये जर थोडं पनीर टाकलं तर अजूनच टेस्टी लागतात याचे पराठे. एकदा नक्कीच बनवून बघा, खूप छान मस्त टेस्टी लागतात. तुमचे मुलंही फ्लावर खात नसेल तर असे पराठे बनवून खाऊ घाला, खूप छान लागतील आणि त्यांना माहितीही पडणार नाही की तुम्ही फ्लावरचे पराठे बनवले आहे. मी तर असंच करत असते. आणि आता हिवाळ्यामध्ये खूप छान मस्त ताजी ताजी फ्लावर मिळते आणि त्यामध्ये किडे सुद्धा नसतात, म्हणून मी फक्त हिवाळ्यामध्येच फ्लावर आणते. बाकीच्या दिवसात मी फ्लावर अजिबात आणत नाही. आता मला सकाळी टिफिनमध्ये पराठे बनवायचे होते, म्हणून याला किसायला टाइम लागतो, म्हणून मी संध्याकाळीच किसून ठेवले आणि आता याला मी डब्यात भरून ठेवणार आहे. कारण की फ्रीजमध्ये जर अशीच ठेवली तर याची स्मेल थोडीशी अजीब येते आणि पूर्ण फ्रीजमध्ये फैलून जाते, म्हणून याला डब्यामध्ये पॅक करून ठेवली तर त्याची स्मेल येणार नाही आणि ही किसलेली फ्लावर ही चांगली सुटसुटीत राहील. त्यामुळे डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवा, अजिबात खराब होत नाही आणि सकाळी यूज करू शकतात. तर याची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तर इथे सुद्धा मी तुमच्यासोबत खूप सारा गप्पा मारत होती, पण तोच बाहेरचा आवाज खूप जास्त येत होता बुलडोझरचा, म्हणून मग मी आवाज म्यूटच करून दिला. आता डब्बा मी लगेच फ्रीजमध्ये ठेवून देते आणि पराठ्याची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, नक्कीच बघा.
चला तर मग असा होता माझा छोटासा मॉर्निंग रुटीन ब्लॉग. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.